नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. मी केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे, मीरा रोडला ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. आज आपण बोलणार आहोत फोबियाबद्दल. एक 25 वर्षाची मुलगी काही दिवसांपूर्वी आली आणि तिने सांगितलं की डॉक्टर, मला ना पालीची खूप भीती वाटते आणि मला कुठेही ती दिसली की मला काही सुधरतच नाही. तर काय झालेलं की लहानपणी मी झोपलेली असताना माझ्या भावाने माझ्या हातावर पाल ठेवली रबराची आणि मी जेव्हा उठली तेव्हा ती पाल माझ्या डोळ्यासमोर होती आणि त्यांनी काहीतरी विचित्र आवाज केला. ती जी भीती माझ्या मनात बसली आहे लहानपणापासूनची ती तशीच अजूनही आहे. आणि मला असं वाटलं की हळूहळू जशी मी मोठी होईल तशी हळूहळू ती भीती जाईल, पण ती भीती काही गेली नाहीये. आणि आता असं झालंय की मला ही पण भीती असते की आता कुठून जर पाल बाहेर आली तर मी काय करू. मला हातपाय थिजून जातात, माझं डोकं बधीर होतं, माझ्या हातपायांना घाम सुटतो, मला धडधड व्हायला लागतं आणि असं वाटतं आता मी पडेल, इतकी भीती मला वाटते. आणि काय होतंय की त्याच्यामुळे माझं डे टू डे वर्किंग खूप कठीण होऊन गेलंय. कारण मला असं वाटत राहतं की मी स्वयंपाकघरात गेली तर तिथे कुठे मला पाल दिसली तर, किंवा मी ड्रॉइंग रूममध्ये बसली आहे किंवा अडगळीच्या खोलीत गेली आहे, कुठेही मला पाल दिसली तर मी काय करू. आणि त्याच्यामुळे आता मला फार कठीण झालाय सगळं मॅनेज करणं. तर आता हा जो आहे ना, हा फोबिया आहे, फिअर ऑफ लिझर्ड्स. त्याच्यामुळे काय होतंय की तिला 2 फ्रंटवर काम करणं गरजेचं आहे. की आता या गोष्टी करता 2 प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. एक म्हणजे की मेडिसिन्स घेणं, कारण तिला जे एन्झायटी होते आहे त्याच्याकरता प्रॉपर ट्रीटमेंटची गरज आहे. आणि त्याचबरोबर जी भीती बसली आहे मनामध्ये वर्षानुवर्ष आणि जी सप्रेस्ड आहे सबकॉन्शियसमध्ये आणि त्याच्यावर कधी कामच नाही केलंय त्या भीतीवर, तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे थ्रू थेरपी आणि काउन्सिलिंग. या फिअरला, ही जी भीती आहे त्याला एक्सपोज होणं गरजेचं आहे. आतापर्यंत काय झालंय की अवॉइडन्स झालाय की नाही, इथे दिसेल का मग इथे नाही जाऊ, तिथे दिसेल का मग तिथे नाही जाऊ, कमीत कमी जागामध्ये जाणं जिथे जेणेकरून तिथे पाल दिसणार नाही, असं ते बिहेवियर राहिलेलं आहे. तर आता त्याच्यामुळे काय होतंय की ते आता पक्क होऊन गेलं आहे आणि त्याच्यामुळे ते प्रोसेस करणं फिअरला गरजेचं आहे. तर त्याच्याकरता दोन्ही फ्रंटवर काम करणं गरजेचं आहे. दोन्ही फ्रंटवर काम केल्यावर ती भीती जी आहे ती पूर्णपणे निघून जाईल. तर हे होतं फोबियाबद्दल. मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओजबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला रेग्युलर इंटिमेशन्स येत राहतील आणि जे पण मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.